डायरेक्टर अवॉर्ड मिळाला आहे. तर काय सांगणार सर तुम्ही? तर बिदचन फाउंडेशनने असं काय सर्च केलं की महाराष्ट्रामध्ये जे माध्यमिक शिक्षण बोर्डाला जे विद्यार्थी पहिले आले पैकीचे पैकी आउट ऑफ 100% पैकी 100% ते विद्यार्थी माझे शास्त्रीय संगीत महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. त्यांनी माझं नाव आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवलं आणि त्या बिदचन फाउंडेशनने मला बोलवलं की सर ते तुमचं नाव घेतात विद्यार्थी 100% गुण आहेत त्यांना, तुमचं कसं नाव घेतात? तर मी त्यांना सांगितलं की बिदचन फाउंडेशनला की जे SSC बोर्डाला माझ्या महाविद्यालयातर्फे 15 मार्क्स दिले जातात ते 15 मार्क्स बोर्ड देत आहे ना, तर माझ्याकडे ज्या लोकांचे ॲडमिशन आहेत ते मार्क्स माझ्याकडे ॲडमिशन आले त्यांना मार्क गव्हर्नमेंट देत आहे. त्याच्यामुळे त्यांना ते 97% पडले, माझे 3% अशा म्हणून त्यांना 100% मार्क प्राप्त झाले. आत्ताच बच्चूभाऊ कडू यांनी मला 2 वर्षापूर्वी मला माझं शासकीय संगीत महाविद्यालयाचं विद्यार्थी शिरूर कासार जिल्हा बीड या ठिकाणी मला त्यांनी प्रेरित करून मी एक या सामाजिक क्षेत्रातून शैक्षणिक क्षेत्रात वळलो आहे आणि या शैक्षणिक क्षेत्रामध्ये मला सेवा करण्याची बच्चूभाऊच्या प्रेरणेने मी भारित होऊन मी एक आगळं वेगळं जे की संगीत सूर्य केशवराव भोसले संगीत महाविद्यालय या नावाने मला बच्चूभाऊने सांस्कृतिक कला महासंचालनालय मुंबई या ठिकाणावर नाव रजिस्टर करून मला हे पूर्ण करण्यासाठी त्यांनी मला पूर्ण प्रोत्साहन दिलं आहे. जे द चेंज फाउंडेशन आहे ज्यावेळेस तुम्हाला पारितोषिक दिलं तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? नाही, हा तर माझा पहिला सन्मान आहे. या अगोदर मला ना असा कुठला पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार मला कुठलाही भेटलेला नव्हता. तर त्यांनी मला बोलावून घेऊन त्यांनी मला पुरस्कार दिला आणि असं कुटुंबांना त्यांनी आम्हाला प्रेरित केलं आणि असा आनंद तिथून कधीही मला भविष्यात मिळणार नाही, तो मला मिळून गेला. अभिनंदन सर तुमचं. काय मिळालं पारितोषिकाच्या रूपामध्ये? पारितोषिकमध्ये मला या प्रकारची ट्रॉफी दिली. नॅशनल आयडियल डायरेक्टर अवॉर्ड 2026. नॅशनल आयडियल डायरेक्टर अवॉर्ड 2026चा राष्ट्रीय पुरस्कार. इक्विनिक्स मेटा AI सिटी चौक आएं, गारंटेड क्वालिटी और 6 महीने की वारंटी पाएं. आज ही विजिट करें. आणि त्यासोबत मला एक सर्टिफाईड प्रमाणपत्र आणि भेटवस्तू दिली आहे. ती भेटवस्तू मी सोबत आणलेली नाही. अशा प्रकारे मला त्यांनी सन्मानित केलं. सर आपलं नाव काय सर? मी विष्णू रावसाहेब सवाशे, फाउंडर आहे बीड. धन्यवाद सर. चेंज फाउंडेशनचे जे नॅशनल आयडियल टीचरचा अवॉर्ड 2026 शिंदे सरांना मिळालेला आहे. जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. सर तुम्हाला कशामध्ये तुम्हाला जे टीचरचा अवॉर्ड मिळालेला आहे? मी गेल्या 28 वर्षापासून म्हणजे 1999 पासून स्पोकन इंग्लिश क्लासेस चालवतो आणि त्यासोबतच सामाजिक कार्यात पण मी म्हणजे सहभाग घेतो. म्हणजे 15 वर्षापासून मी दिव्यांग अपंग जे असते शेतकरी यांच्या अनेक आंदोलनामध्ये सहभाग घेऊन यांच्यासाठी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासोबतच मी जे आत्महत्याग्रस्त शेतकरी किंवा दिव्यांग आहे पूर्ण अपंग आहे यांचे जे विद्यार्थी पारले यांच्यासाठी पूर्ण मोफत काही शुल्क न घेता त्यांना आतापर्यंत स्पोकन इंग्लिश क्लासेस मोफत दिलेले आणि भविष्यात पण देणार आहे. म्हणजे जे पण आता सध्या कोरोनाग्रस्त त्यांचे पाळले म्हणजे त्यांना आईवडील नाही आणि शेतकऱ्यांचे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे सुद्धा पाळले. मला असं म्हणजे आतापर्यंत माझा रेकॉर्ड होता त्यामुळे त्यांनी कुठेतरी हे बिदचन फाउंडेशनने सर्वे केला आणि मला आतापर्यंत हा 5वा पुरस्कार आहे. या अगोदर मला म्हणजे स्थानिकचे आणि एक राज्य लेवलचा महात्मा ज्योतिबा फुले आणि यांचा एक आदर्श पुरस्कार भेटलेला आहे. त्यानंतर मला एक दुसरा पुरस्कार संत गाडगे महाराज सेवा पुरस्कार हा भेटलेला आहे. त्यानंतर तिसरा पुरस्कार महाराणा प्रताप सिंह यांचा एक सन्मान पुरस्कार म्हणून एक ताटू साहेबांनी एक मला इथं स्थानिकचा दिलेला आहे. निश्चितच सर तुमचं कार्य स्वागत पूर्ण आहे. तुम्ही जे क्लासेस घेतात ते ग्रामीण भागाला विदाऊट एनी फीज घेतात का? म्हणजे ग्रामीणच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मी काय केलेलं एक नाममात्र शुल्कामध्ये घेतो. शहरामध्ये पण माझे क्लासेस आहे. गेल्या 28 वर्षापासून मी स्पोकन इंग्लिशचे क्लासेस चालवतो आणि ते आता अगोदर शिंदे स्पोकन इंग्लिशचे नाव नव्हते. आता मी 3 ते 4 वर्षापासून युनिक स्पोकन इंग्लिश अकॅडमी या नावाने क्लासेस चालवतो. माझे 3 ब्रँच आहेत, पुंडलिक नगर आणि M3
कोर्टाच्या पाठीमागे हायकोर्टाच्या. त्यानंतर करमाड आपल्या संभाजीनगरपासून 20 किलोमीटर अंतरावर एक करमाडचं एक ग्रामीण क्षेत्र. ग्रामीण क्षेत्र आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या मुलांनी आग्रह केला होता शेतकऱ्यांनी की आमच्या मुलांना सुविधा मिळण्यासाठी तुम्ही इथे क्लास चालू करावा. त्यासाठी मी त्यांची एक मागणी डिमांड लक्षात घेऊन मी ते क्लासेस चालू केलेले आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि ते कमीत कमी म्हणजे त्यांना परवडेल आणि त्यांचा येण्या जाण्याच्या सिटीमध्ये येण्याचा जो खर्च वाचेल यासाठी मी ते लक्ष घेऊन निश्चितच सर तुमचा 5वा पारितोषिक आहे. सर तुम्ही विद्यार्थ्यांना काय मेसेज देणार? हा पारितोषिक म्हणजे मी विद्यार्थ्यांसाठी डेडिकेट केलेला आहे आणि समर्पण म्हणून मला आणखी भविष्यात पण मला एक याच्यामधून प्रेरणा मिळते. हे जे पुरस्कार आहे माझ्यासाठी एक प्रेरणादायी, विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणा म्हणून आणि इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी मी एक प्रेरणादायी म्हणून असं भविष्यात पण मी हे समाजसेवेच्या सोबतच न्यायदानाचं काम सतत चालू ठेवणार आहे. आणि मला एक आनंद होता की मी आजपर्यंत अनेक शिक्षक म्हणजे जे विद्यार्थी घडले ते अनेक क्षेत्रात गेले, इंजिनिअरिंग असेल, डॉक्टर असेल. सर्वात जास्त माझे हायकोर्टाचे जे वकील आहे, ॲडव्होकेट्स आहे ते त्यांना जास्त गरज पडते. म्हणजे लॉ स्टुडंट असो किंवा मग लॉ जे लॉयर असते म्हणजे ते प्रॅक्टिशनर त्याच्यासाठी मी स्पेशल एक बॅचेस घेतो स्कूल इंग्लिशच्या आणि त्याच्यासाठी भविष्यात माझे क्विज कंटेस्ट म्हणून असणार आहे ते चॅलेंजेबल असणार आहे सर्वांसाठी. आणि कॉन्व्हेंट स्टुडंट असू दे, CBSE, ICSE किंवा मराठी स्टेट बोर्ड सर्वांसाठी हे स्पोकन इंग्लिश खूप आत्य काळाची गरज आहे. कम्युनिकेशन स्किल असलं म्हणजे आपल्या ज्या स्किल आहे म्हणजे बाकीचे विद्या डिग्री डिप्लोमा याच्यासोबत आपल्याला सर्वात महत्त्वाचं असतं कम्युनिकेशन स्किल हे खूप काळाची गरज आहे. कारण की प्रत्येक विद्यार्थ्याला आपलं हे प्राप्त करण्यासाठी भविष्यात स्पोकन इंग्लिश हे अत्यंत महत्त्वाची म्हणजे मानले गेलेलं आहे भाग आहे. कारण की स्पोकन इंग्लिश हा असं आहे की प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला आपलं जे स्किल आहे किंवा जे प्रेझेंटेशन आहे ते प्रॉपरली आपल्याला मांडता येत नाही. बरेचसे विद्यार्थी ग्रामीण भागातले याच्यामध्ये आपलं कुठेतरी मागं पडतात. हा मुद्दा लक्षात घेऊन मी प्रत्येकाला जास्तीत जास्त ओरल प्रॅक्टिस घेऊन त्यांची कम्युनिकेशन स्किल हे खूप मोठे डेव्हलप केलेले आहे आजपर्यंत आणि तो रिझल्ट मला मिळत आहे. आणि त्यामुळे मी आता माझ्या क्लासेसचं चांगलं वर्षात मी भविष्यात पण पदार्पण करतच राहणार आहे पुढे. धन्यवाद सर. नाव सर आपलं? माझं नाव आहे प्राध्यापक कल्याण विठ्ठलराव शिंदे, युनिक स्पोकन इंग्लिश अकॅडमी डिरेक्टर तसेच मेंटर आणि टीचर. थँक्यू सो मच. We are Metamorphosis IT Solutions, launching an AI-based learning program. Get Computer Basics AI $29.99 or choose Earn and Learn with Freelancing Zay. Start